संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी प्रचाराचं रान उठून अक्षरशः चुरस निर्माण केलेली आहे. आपल्यासोबत आहेत संदेश पारकर. संदेशजी, काय सांगाल? आपली उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर पूर्णतः बघितलं एक वादळ जे आहे ते आपण निर्माण केलात, काय वाटतंय? खरं तर जनतेचा भरभरून प्रतिसाद या संदेश पारकरच्या या उमेदवारीला आहे. शिवसेना महाविकास आघाडी म्हणून मोठ्या संख्येनं या मतदारसंघामधली जी जनता आहे ही जनता माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभी आहे. अनेक सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून संदेश पारकरांकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर या सगळ्या जी काही प्रस्थापित आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, जी काही घराणेशाही आहे, या घराणेशाहीच्या बाबतीमध्ये जनता ही त्या ठिकाणी कंटाळलेली आहे. 35 वर्ष झाली या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी सगळ्या सत्ता दिल्या. नितेश राणे तर 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि कुठलाही विकास हा त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही किंवा त्यांनी केलेला नाही. आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात एक जनमत आहे आणि ते जनमत आपल्याला 23 तारीखला मतपेटीत जेव्हा निकाल लागेल त्यावेळी तुम्हाला नितेश राणेंचा पराभव होताना आपल्याला दिसेल. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराला तुम्ही जेव्हा बाहेर पडलात तेव्हा तुम्हाला जनतेकडून, विशेषतः स्थानिक मतदारांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळालाय? मी तेच सांगितलं ना की लोक असं म्हणतायत की आम्ही संदेश पारकरना एक संधी देणार, संदेश पारकर म्हणजे आम्ही आमदार, अशा प्रकारची जनतेची आता भावना झालेली आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये ही प्रतिमा झालेली आहे की संदेश पारकर एक असं लढाऊ व्यक्तिमत्व आहे की सातत्यानं जनतेच्या प्रश्नासाठी आग्रही असतं आणि त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम मी माझ्या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनातनं, माझ्या सगळ्या प्रश्नांमधनं मी जो विषय हातामध्ये घेतला त्या विषयाला मी न्याय मिळवून दिलेला आहे. कारण जनतेचा जो आवाज आहे हा आवाज या सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे दाबलेला आहे आणि हा आवाज कुठेतरी मोकळा झाला पाहिजे. आणि मग ते कुठलेही प्रश्न असू दे. मी 21 किलोमीटरचा पदयात्रा काढली या जिल्ह्यामध्ये की गगनबावडा करूळ घाट हा पूर्ण व्हावा आणि त्याच्यासाठी हजारो लोक माझ्याबरोबर त्या ठिकाणी भर उन्हामध्ये त्या ठिकाणी चालत होते आणि तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणला. आता या सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये पार्टनरशिप करून, भ्रष्टाचार करून 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ तो घाट आज बंद आहे. केवढा मोठा परिणाम वैभववाडी तालुक्यावर त्या घाट बंद असल्यामुळे आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा घाट आहे आणि त्याच्यावर पर्यटन अवलंबून आहे, त्याच्यावर व्यापार अवलंबून आहे, ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत. आणि ह्या सगळ्यांचा जो कोल्हापूरशी असलेला संबंध, पश्चिम महाराष्ट्राशी असलेला संबंध गेली वर्षभर त्या ठिकाणी बंद आहे. आणि त्याचबरोबर छोटे मोठे जे उद्योग व्यावसायिक आहेत ज्यांनी हॉटेल स्वतःची उभा केली, पाम बीच सारखं हॉटेल 1 वर्ष झाले, तुम्ही जा तिथं, ते वर्षभर हॉटेल धुळकात पडलेलं आहे. म्हणजे एखादा जर समजा उद्योजक किंवा एखादा सिंधुदुर्गातला भूमिपुत्र जर व्यवसायामध्ये उतरत असेल काही स्वतःचे पैसे आणि कर्ज घेऊन, तर त्याचा आज पूर्णपणे तो संपून गेलेला आहे. म्हणजे हे काम, म्हणजे हा विकास आहे का? हा विकास जनतेला अपेक्षित आहे का? त्या ठेकेदाराबरोबर पार्टनरशिप करून त्याच्यामध्ये टक्केवारी घेऊन घाटमार्ग वर्षभर बंद ठेवण्याचं काम या आमदार नितेश राणेंनी केलेलं आहे. आणि म्हणून तिथला सगळा जी वैभववाडी तालुक्याची जी जनता आहे ही जनता त्या ठिकाणी त्याच्यावर नाराज आहे, कंटाळलेली आहे. आणि नुसताच घाटाचा नाही, पाण्याच्या प्रश्नामध्ये तीच परिस्थिती आहे. वैभववाडी तालुका म्हटलं आपण तसंच बघूया. आपण कणकवली तालुक्याचं वर्गीकरण तुम्ही काय सांगाल? देवगड तालुक्यामध्ये बघितलं आपण तर कुठले प्रश्न आहेत? विषय आपण कणकवलीपासून कंटिन्यू करूया तालुक्याचा. नाही, कणकवली तालुक्यामध्ये कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेला नाही. खरं तर ही भोळीबाबडी जनता या मतदारसंघातली सातत्यानं या राणेंच्या पाठीमागे खंबीरपणानं गेली अनेक वर्ष उभी राहताना आपण पाहिली. पण त्या लोकांचं काय त्या ठिकाणी कुठला रोजगार आज माझ्या कणकवली तालुक्यामध्ये आहे? काय व्हिजन ठेवून नितेश राणेंनी काम केलं, नारायण राणेंनी काम केलं? का नाही एक उद्योगमंत्री असताना एक कारखाना, एक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये माझ्या आला असता, तरुण लोकांच्या हातामध्ये रोजगार मिळाला असता? हे काम का नाही करू शकले? सगळी पदं त्याला मिळाली, कुठलं पद त्याला मिळालं नाही. आणि 2.5 वर्ष ते देशाचे उद्योगमंत्री होते, एकही काम माझ्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार देऊ शकले नाही. आजची महागाई जी आहे ही महागाई, या महागाईवर सुद्धा ते नियंत्रण करू शकलेले नाहीत. आणि म्हणून हे तर गोष्टी सोडाच, मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण, याच्यामध्ये सुद्धा काही काम त्यांनी केलेलं नाही. माणसाला समजा दर्जेदार शिक्षण मिळालं असतं माझ्या जिल्ह्यामध्ये तर माझ्या जिल्ह्यामध्ये गुणवत्ता होती मुलांमध्ये. त्यांनी 10वी 12वीच्या निकालामध्ये एक सिंधुदुर्गाचा एक वेगळा पॅटर्न
आपल्या कामातनं उभा केला. पण या राज्यकर्त्यांनी काय त्या ठिकाणी व्यवस्था केली? आजही मुलांना माझ्या कुठंतरी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन पुढील शिक्षण घ्यावं लागतं. याला जबाबदार कोण? याच मुद्द्यावर विचारतो की बघितलं तर खाजगी कॉलेजेस जर उभी राहत असतील, म्हणजे 12वी नंतर उच्च शिक्षणाची फार्मसी असतील म्हणा, मेडिकल म्हणा किंवा नॉन मेडिकल म्हणा किंवा इंजिनिअरिंग कॉलेज जर असतील, तर शासकीय कॉलेज म्हणजे ते डिग्रीचं म्हणतोय, जसं मालवणला पॉलिटिकल कॉलेज आहे, पॉलिटेक्निकल जे डिप्लोमाचं आहे, त्याच पद्धतीनं एखादं डिग्रीचं शासकीय कॉलेज का उभं राहू शकलं नाही? मेडिकल कॉलेजचं झालं नाही, स्वतःचा व्यवसाय उभं करणं आणि जनतेचं, शासनाच्या मालकीचं जनतेच्या मालकीचं उभं करणं याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी जे व्यवसाय केले, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणताय तुम्ही, मेडिकल कॉलेज, हा धंदा आहे, त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यातनं तिथं लूट आहे. गेलेली माणसं त्या ठिकाणी जिवंत परत येत नाही. वेगवेगळी निदान करून त्याच्यावर कशा पद्धतीनं लुटलं जातंय हे प्रत्येक जनतेला माहित आहे. त्यामुळे कोरोना काळात असेल आणि आताची पडवेसारखं लूट करणारं हॉस्पिटल हे जनतेला अपेक्षित नाहीये. सर्वसामान्य जी शासकीय जी व्यवस्था आहे प्रत्येक गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, ही त्या ठिकाणी अधिक ताकदीनं उभी राहिली पाहिजेत. मोफत उपचार झाले पाहिजेत, मोफत औषधं मिळाली पाहिजेत. त्यांना जे पैसे आहेत ते पैसे, कुठलेही पैसे त्या व्यक्तिगत माणसाचे त्या ठिकाणी खर्च होता कामा नये आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे उपचार हे माझ्या जिल्ह्यात व्हायला पाहिजेत. हे राज्यकर्त्यांचं काम होतं. तुम्ही स्वतःच्या किती त्या ठिकाणी इंडस्ट्री उभ्या केल्या, स्वतःचं किती त्या ठिकाणी हॉटेल, पेट्रोल पंप उभे केले, इंजिनिअरिंग कॉलेज, याच्यामध्ये कळलं जनतेला तो तुमचा धंदा आहे, व्यवसाय तो तुमचा व्यवसाय आहे. व्यवसायच नाही, शासनाच्या मालकीचं, सर्वसामान्य जनतेच्या मालकीचं तुम्ही काय उभं केलं? मग ते विकासामध्ये असेल, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये असेल, लोकांच्या मूलभूत सुविधांमध्ये असेल, तर कुठलंही काम तुम्ही केलं नाही. जे काय तुम्ही जो विकास केला तो स्वतःचा विकास केलेला आहे. तुमच्या मुलांचा भविष्याचा विचार करून तुम्ही या म्हणजे जनतेचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये जनतेमध्ये नाराजी आहे आणि हे नाराजी लोकांना एक सक्षम पर्याय हवा आहे आणि हा सक्षम पर्याय या मतदारसंघामध्ये संदेश पारकर हा आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी असेल, शिवसेना असेल, मशाल या चिन्हावर लोक संदेश पारकरला भरभरून मतांनी त्या ठिकाणी निवडून देणार आहेत आणि हे 20 तारीखच्या मतदान केंद्रावर आपल्याला कळेल. काय वाटते? देवगड तालुक्यामध्ये आपण विचार केला, जसं आपण कणकवलीचा उल्लेख केला, देवगडमध्ये कुठले मूलभूत प्रश्न, अगदी मूलभूत प्रश्न जनतेचे जे सुटायला हवे होते ते सुटले नाहीत असं आपण असं वाटतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न देवगडच्या शहराच्या नळपाणी योजनेचा आहे. 10 वर्ष तुम्ही आमदार आहात, का तुम्ही त्या शहराच्या वासियांना त्या ठिकाणी नळपाणी योजना पूर्ण करून पाणी का दिलं नाही? या प्रश्नाचं उत्तर आमदार नितेश राणेंनी द्यावं. तिथले मच्छीमार आहेत, तिथले आंबा उत्पादक आहेत, तिथले काजू उत्पादक आहेत, अनेक त्या ठिकाणी शेतकरी आहे आपला. या शेतकऱ्यांना काय मदत आहे? आज मला सांगा, महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये कापूस पीक घेणारे शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, कांद्याचं पीक घेणारे शेतकरी आहेत, सोयाबीनचं पीक घेणारे शेतकरी आहेत. तिथं जर त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झाला तर तिथल्या खासदार, आमदार संसदेमध्ये, विधानसभेमध्ये आवाज उठवून तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देतात, तिथल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देतात, तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव मिळवून देतात. माझ्या जिल्ह्यात का मिळत नाही? माझ्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे की फळपीक विमा सारखं सुद्धा फळपीक विम्याचा विमा हा 4 महिने म्हणजे जो 1 जुलैला मिळायला पाहिजे तो ऑक्टोबर महिना उजाडला तरी मिळाला नव्हता. ज्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन झालं त्यावेळी कुठेतरी राज्य सरकारने आपला हप्ता भरला, केंद्र सरकारने आपला हप्ता भरला आणि मग कुठेतरी विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी फळपीक विमा जमा करायला सुरुवात केला. काय परिस्थिती आहे? या जिल्ह्यातल्या जे घटक आहेत, व्यापारी असतील, मच्छीमार असेल, शेतकरी असेल, नोकरदार असतील, कर्मचारी वर्ग असतील, मजूर असतील, यांच्या प्रश्नांकडे कोण त्या ठिकाणी लक्ष दिलं? संवेदनाच संपलेल्या आहेत. या सरकारच्या म्हणजे सुस्त जे प्रशासन आहे, राज्यकर्ते जे एका पैशाच्या मस्तीमध्ये, सत्तेच्या गुर्मीमध्ये आहेत, यांना जनतेच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नाही. म्हणून त्यांना फक्त वाटतं की त्यांना आपल्याला पद मिळावं आणि आपल्याला आमदार, खासदार एवढी पदं मिळावी, हेच त्यांचं बाकी हेच काम आहे. आणि स्वतःच्या संपत्तीमध्ये कशी वाढ होईल ही विजन नसलेले नेते आहेत. सामान्य माणसाचा जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या विकास होत नाही, प्रत्येकाचं कुटुंब आर्थिक सक्षम होत नाही, तोपर्यंत या जिल्ह्याचा विकास होणार नाही. आणि म्हणून तशा पद्धतीची पावलं उचलली पाहिजेत. काहीतरी आर्थिक रोजगार तरुणांच्या हातामध्ये होईल, महागाईवर त्या ठिकाणी नियंत्रण होईल,
आरोग्याच्या बाबतीमध्ये एक चांगली व्यवस्था या ठिकाणी होईल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगली व्यवस्था होईल आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत, जो जनतेचा हक्क आहे, अधिकार आहे, ज्या लोकांना आपण जनसेवक म्हणून आमदार खासदार म्हणून निवडून देतो, त्यांची जबाबदारी आहे की जनतेच्या या विकासाची काळजी त्या ठिकाणी घेतली. पण काय झाले नेमकं या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये की जे जनतेचे सेवक आहेत त्यांना उलट कुठेतरी आपण जर विकास काम करू शकलो नाही 10 वर्षाला त्या नितेश राणेंनी काही केलेलं नाही, मग याची हिंमत कशी होते लोकांमध्ये जाऊन मतं मागायची. उलट जनतेनं तिथं त्या ठिकाणी या लोकांना अडवलं पाहिजे, जाब विचारलं पाहिजे की 10 वर्ष तुम्ही आमदार आहात, का तुम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास केला नाही. पण इथं उलटी परिस्थिती आहे, लोक यांना त्या ठिकाणी घाबरतात, यांना जाब विचारायला. कारण हे खऱ्या अर्थानं यांच्या जनतेच्या मतावर हे त्या ठिकाणी आमदार खासदार झालेले आहेत आणि ह्यांची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणे, या जिल्ह्याचा विकास करणं. पण हे सत्तेमध्ये मशगूल आहेत, स्वतःची पदं कशी मिळतील, स्वतःला, वडिलांना, मुलांना, नातवाला, याच्यामध्ये हे म्हणजे मशगूल आहेत. यांना ते दिसतंय, जनतेची यांना त्या ठिकाणी कुठलीही फिकीर नाही. आणि या मतदारसंघामध्ये मी आपल्याला सांगतो की यापूर्वीच्या निवडणुका हे जे काही राण्यांचे दलाल आहेत गावामध्ये, हे स्वतः त्या ठिकाणी निवडणुका हातामध्ये घ्यायचे, लोकांमध्ये दहशत निर्माण करायचे, दबाव निर्माण करायचे, भयाचं वातावरण निर्माण करायचे, धमक्या द्यायचे, पैशाचं वाटप करायचे आणि अनेक आमिष प्रलोभनं ही त्या ठिकाणी सातत्यानं द्यायची आणि ते त्या ठिकाणी गावाचा ठेका त्यांनी घेतला होता या दलालांनी. आता ही निवडणूक तशी राहिलेली नाही, ही निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. जनतेनं ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन करणार आणि या नितेश राणेचा, ज्यांनी काही काम केलं नाही, फक्त टक्केवारी आणि भ्रष्टाचार, याच्यामुळे या नौटंकीबाज स्टंटबाज आमदाराला घरी बसवायचं, अशा प्रकारची भूमिका इथल्या मतदारांनी घेतलेली आहे. आणि तुम्हाला मी हे जे काय आहे, काल जो देवगडला आदित्य ठाकरे साहेबांच्या प्रचाराला जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, हजारोंच्या संख्येनं लोक त्या सभेचे मध्ये आले, विचार ऐकण्यासाठी आले. आणि देवगड तालुक्यामध्ये कणकवली असेल आणि वैभववाडी असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये आपल्याला परिवर्तन दिसेल. त्यांना त्या ठिकाणी हक्काचा आमदार हवाय. संदेश पारकर जर आमदार झाला तर या जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. मी अनेक आंदोलन केली. ओसरगावचा टोल हा जाचक होता जनतेवर, माझ्या जिल्हावासियांवर, आणि त्याचं प्रत्यक्षात सुरुवात या राज्यकर्त्यांनी केलेली होती, या सत्ताधाऱ्यांनी केलेली होती. आम्ही जाऊन तिथं शिवसेना असेल, महाविकासाकडे असेल, या जिल्ह्यातले व्यापारी असतील, आम्ही जाऊन तो टोल त्या ठिकाणी बंद केला आणि आज तक 2-2.5 वर्ष झाली तो बंद आहे. दिवसाला 7 लाख रुपये, महिन्याला 2 कोटी 10 लाख रुपये आणि वर्षाला जवळजवळ 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी जनतेचे जो कोण प्रवास करणार होता त्याच्याकडनं हे जमा करणार होते. आज 2.5 वर्ष तो टोल आम्ही बंद करून ठेवलेला आहे आणि ती हिंमत या सरकारमध्ये नाही ती टोल वसुली करायची. ही जनतेची ताकद आहे, हा जनतेचा आवाज आहे. आणि म्हणून सामान्य माणसाची ताकद काय असते ही संदेश पारकर आपल्या नेतृत्वातनं दाखवून देईल. आणि ही जी काही राजकीय अपप्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये जी त्या ठिकाणी जो ठेका घेतलाय त्यांनी, या अपप्रवृत्तीला या जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये काढून टाकेल. अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण याच्यामध्ये आहे. आणि मी अनेक आंदोलनं केली. मी नॅशनल हायवेचं आंदोलन केलं, मी नरडवे धरणाचं आंदोलन केलं, मी अरुणा प्रकल्पाचं आंदोलन केलं. त्या दिवशी तर आम्ही ढोल बजाव अशा प्रकारचं नॅशनल हायवेच्या या रस्त्यात निदान एकेरी वाहतूक तरी गगनबावडा करूळ कोल्हापूर हा चालू करा अशा प्रकारची आम्ही मागणी लावून धरली. पण मी तुम्हाला सांगितलं की हे जे काही सुस्त प्रशासन आहे यांना जनतेचं काही त्या ठिकाणी पडलेलं नाही. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केली. जिल्हा ओरसच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं, तिथल्या आरोग्य व्यवस्थेची चिरफाड केली. डीएड बीएडचे बेरोजगार जे तरुण ज्यांना सरकारने त्या ठिकाणी GR काढून आश्वासन दिलं होतं की आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून शिक्षण सेवेमध्ये घेणार, अद्यापही त्यांना त्या ठिकाणी घेतलं गेलेलं नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. फळपीक विम्याचं आंदोलन हे आम्ही हातामध्ये घेतलं, त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फळपीक विमा 4 महिन्यांनी मिळाला. दुसरी गोष्ट, जो भ्रष्टाचार चालू आहे संपूर्ण या सगळ्या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदमध्ये विशेषतः जिल्हा परिषदमध्ये जे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा ताबा घेतला गेला आणि या भाजपच्या नेत्यांनी ते टेंडर मॅनेज होण्यासाठी 8 कोटीचं निविदा होती, हे मॅनेज करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या त्या ठिकाणी दहशत निर्माण करून कोणीही त्या जिल्हा परिषदच्या विभागामध्ये जाऊन निविदा प्रक्रियेमध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ नये अशा प्रकारची दहशत त्या ठिकाणी सुरू होती. शिवसेना त्या ठिकाणी गेली, त्या जे कोण लोक होते ते तिथून पळाले, धूम ठोकली त्यांनी.
पण ज्याने जे तिथं मस्ती केली होती, 2 तास हा तमाशा चालू होता, त्या सगळ्यांना अद्दल घडवण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा आमचा आवाज आहे की जर या जिल्ह्यामध्ये तुम्ही सत्तेच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी चुकीचा कारभार करत असाल, अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची लूट करत असाल, ज्या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पण सोडलत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्या दैवताचा विटंबना करण्याचं काम हे तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि महाराष्ट्राची जनता यामध्ये फार मोठी त्या ठिकाणी संतापलेली आहे. आणि तुम्ही सत्तेवर बसण्यासाठी लायक नाही अशा प्रकारची लोकांची भूमिका आहे. दलित वस्तीमधल्या सुद्धा पैशामध्ये, त्यांच्या योजनेमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे त्या ठिकाणी खाल्लेले आहेत. तर तुम्ही पैसे खाण्यामध्ये गब्बर झालेले आहात. म्हणजे तुम्ही गब्बर जे म्हणताय ना, ते पैसे खाण्यामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या बेंचेसमध्ये एक बेंचेस बाजारातली किंमत जवळजवळ 2,500-3 हजार रुपये आहे. तुम्ही ती किंमत 12,500 रुपयानं एक बाकडं खरेदी केलं. गावागावामध्ये अशी 10 बाकडी आहेत. जवळजवळ 250 ते 300 गावामध्ये तुम्ही हजारो बाकडी बसवली. एका बाकड्यामध्ये 8-9 हजार रुपयाचा भ्रष्टाचार. किती पैसे तुम्ही खाणार आहात? 3,000 कोटीची कामं तुम्ही केली म्हणता. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही वर्क ऑर्डर दिल्या, निविदा काढल्या आणि तुमचे ठेकेदार ठरवले आणि त्याच्याकडनं 12% कमिशन घेतलं. 3,000 कोटीच्या कामामध्ये 12% म्हणजे 360 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे. आणि तुम्ही कुठेही त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे खाता येतील, मग त्या ठिकाणी महापुरुष असतील, राष्ट्रपुरुष असतील, आराध्य दैवत असतील, त्या कुठेही तुम्ही त्या ठिकाणी जागा ठेवलेली नाही. जिथं भ्रष्टाचार करता येईल तिथं तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. आणि म्हणून आता हेच पैसे तुम्ही म्हणजे आता कोट्यानी रुपये लुटलेले आहेत. पण आता तुम्ही मतदारांची किंमत ठरवताय. 1,000-500 रुपये त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला वाटण्याचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे. जर तुम्ही विकास केला, 10 वर्ष जनतेची सेवा केली, तर तुम्हाला आता घरोघरी जाऊन त्या ठिकाणी मतदारांना पैसे का वाटावे लागतात? तुम्ही तुमचा पराभव निश्चित आहे. तुम्ही ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की तुम्ही पराभूत होणार आहात. आणि म्हणून तुम्ही 2 उमेदवार माझ्यासमोर त्या ठिकाणी उभे केले. जे माझ्या नावाचं साम्य असलेला एक उमेदवार केला आणि दुसरा मुस्लिम बांधवातला एक उमेदवार त्या ठिकाणी उभे. कारण मतांचं विभाजन व्हावं. तुमचा पराभव निश्चित आहे आणि मतांचं विभाजन झालं, कुठेतरी माझा शाहिस्तेखान झाला, जीवावरचं 2 बोटं तुटले आणि माझा शाहिस्तेखान झाला, हा तुमचा प्रयत्न आहे. पण तुम्ही किती प्रयत्न केले, किती जरी सगळ्या गोष्टी केल्या तरी तुम्हाला मात्र ही या मतदारसंघातली जनता, या जिल्ह्यातली जनता माफ करणार नाही. जे तुम्ही 10 वर्षामध्ये जे काही लोकांना लुटण्याचं काम केलंय त्याचं योग्य उत्तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला या मतदारसंघातली जनता या ठिकाणी देणार आहे. दस्तूरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवलीतील सभा, फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची वैभववाडीतील सभा आणि जे डॅशिंग आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे युवासेनेचं, आदित्य ठाकरे यांची देवगडातील सभा, ह्या स्टार प्रचारकांनी तुम्हाला एक पाठबळ दिलंय. कधी नव्हे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे स्टार प्रचारक अगदी शरद कोळी सुद्धा असतील, हे येऊन गेले तुमच्या प्रचारासाठी. काय फरक पडेल वाटतं? नाही, हा मतदारसंघ शिवसेनेनं, महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेचा केलेला आहे. ही आरपारची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. आणि म्हणून या लढाईमध्ये उद्धव साहेब असतील, कणकवलीच्या सभेमधनं माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिले. आमच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे असतील, या वैभववाडी तालुक्यामध्ये आल्या. त्यांनी त्या ठिकाणी लोकांना विचार दिला. आणि त्याचबरोबर युवा सेनेचं नेतृत्व, जे या महाराष्ट्राचं, ज्याच्याकडे लोक आशेनं पाहत आहेत आणि हे उद्याचं महाराष्ट्राचं शिवसेनेचं भावी नेतृत्व आहे, त्या आदित्य ठाकरे साहेबांच्या सभेला सुद्धा फार मोठी गर्दी ही त्या ठिकाणी झाली. आणि जनतेचा मी तुम्हाला सांगितलं की लोकांमधनं परिवर्तन आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातनं संदेश पारकरांना पर्यायानं मशाल चिन्हावर शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणं हा जनतेचा निर्धार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की एकीकडे ही परिस्थिती आहे, दुसरीकडे काय परिस्थिती आहे. जे देवेंद्र फडणवीस हे जे काय या सभेला येणार होते, 16 तारीखची काहीतरी त्यांची सभा होती, ते त्या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांनी कारण काय दिलं? हवामान खराब आहे. हवामान खराब नाही आहे, नितेश राणेंची वेळ खराब आहे, त्यांची वेळ वाईट आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी तो तशा पद्धतीनं एक संदेश दिलेला आहे. संदेश पारकरांना मी संदेश पारकरांबरोबर आहे. त्यांनी खरी मैत्री जपलेली आहे, जागलेली आहे, ते मैत्रीला जागलेले आहे. त्यांनी संदेश पारकरला मतदान व्हावं हा संदेश त्याच्यामधनं दिलेला आहे. खरं तर मी तुम्हाला सांगतो, मूळ भाजप आणि राणे समर्थक राणे भाजप याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. याचं कारण असं, ज्यावेळी हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होते, हा नितेश राणे काय सांगायचा किंवा काय करायचा, यांनी पहिल्यांदा स्वर्गीय आप्पासाहेब गोगटेंच्या कार्यालयावर
अंड फेकण्याचं काम, दगड फेकण्याचं काम त्यावेळी केलेलं होतं. हा कसला भाजपवाला? यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस याच्या नावामध्ये खोट आहे, हा कोणाला काही त्या ठिकाणी विकास करू शकत नाही, हे सांगणारे हे नितेश राणे. RSS वाले जे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काम करतात गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे, यांना हाफ चड्डीवाला म्हणणारा हा नितेश राणे आहे, त्यांना हिणवणारा. पुण्यामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा आहे. हा पुतळा जो पाडेल, जो पुतळ्याची विटंबना करेल, त्याला मी 5 लाख रुपयाचं बक्षीस देतो जाहीर करणारा हा आमदार नितेश राणे आहे. हे काय भाजपवाले काय विसरलेले नाहीये. जर समजा का मी म्हणतो अंतराय लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन झालं, गद्दार निघाले आणि 2.5 वर्ष सरकार आलं. या संपूर्ण कोकणामध्ये एकमेव भाजपचा आमदार होता नितेश राणे. हा स्वतःला कर्तृत्वान समजतो, स्वतःला काय मोठा हिंदू बेगडी काय नेता समजतो, जे काय समजायचं तो स्वतःला समजतो. जर याच्यामध्ये क्षमता असती, याचं कर्तृत्व असतं, तर भारतीय जनता पार्टीमधनं एकच कोकणातनं आलेला आमदार, जो कमळ या निशाणीवर आलेला आमदार, याला मंत्री का केलं नाही? याला या जिल्ह्याचा पालकमंत्री का केला नाही? रवी चव्हाण साहेबांना डोंबिवलीतनं आणून या ठिकाणी त्यांना पालकमंत्री केलं, त्यांना मंत्री केलं. ही भाजपमधली दरी आहे. आज मला सांगा, नारायण राणे खासदार झाले 4 महिन्यापूर्वी, कुठं दिसत नाही, आता गायब झालेत ते, म्हणजे गायब खासदार, मिस्टर इंडिया. ह्या खासदारांना या देशामध्ये यांनी उद्योगमंत्री म्हणून काम केलं म्हणून असेल, त्यांना परत मंत्री केंद्रामध्ये का केलं नाही? एक लक्षात घ्या, यांचा जो DNA आहे राणेंचा, हे पक्षामध्ये जिथं जिथं जातात, मग ती शिवसेना असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी यांचा शेंदूर बसलाय दगडाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला. त्या शिवसेनेशी हे प्रामाणिक राहिले नाही. ज्या काँग्रेसनं यांना महसूल मंत्रीपद अशी मोठी पदं दिली आणि त्या काँग्रेसला त्यांनी सोनिया गांधींना त्या ठिकाणी सांगितलं हे रक्ताळलेले हात आहे असं सांगून त्या काँग्रेसशी हे प्रामाणिक राहिले नाही. स्वतःचा पक्ष काढला, स्वाभिमान नावाचा, म्हणजे स्वाभिमान नसलेला पण नाव स्वाभिमान. 1 महिन्याच्या 1 वर्षाच्या आत तो पक्ष विसर्जित करावा लागला आणि कुठंतरी जनाधार संपलेले राणे याला कुठंतरी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी खासदारकी दिली, मंत्रीपद दिलं आणि कुठंतरी वाटलं होतं त्याला की हे भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक राहतील. त्याच्या मुलाला सुद्धा इथं त्या ठिकाणी आमदारकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं, मूळ भाजपने दिलं आणि कुठंतरी त्याला वाटलं होतं हे प्रामाणिक राहतील. यांना कुठे स्वतःचा स्वार्थ सत्ताही डोक्यामध्ये भरलेली आहे, कारण हे पैशाचं साधन आहे, व्यवसायाचं साधन आहे, राजकारण आहे त्यांचं. आणि म्हणून त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांनी शिंदे गटामध्ये पाठवलं. म्हणजे त्या भाजपशी सुद्धा हे प्रामाणिक राहिलेले नाही. आणि म्हणून मी परत सांगतो, मूळ भाजप जे प्रामाणिक भाजपचे कार्यकर्ते आहेत, हे आता राजकीय प्रवासापासून बाजूला सारलेले आहेत. यांनी आता या पार्टीचा ताबा घेतलेला आहे आणि म्हणून मूळ भाजप आणि राणे समर्थक राणे भाजपमध्ये फार मोठं अंतर आहे. त्यामुळे यांना त्या ठिकाणी कधी मंत्री त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्याचा ते एक नौटंकी असते नितेश राणेची. कुठंतरी आता हे महाराष्ट्रातले नेते हे त्यांना त्या ठिकाणी मदत करत नाही, मग कुठेतरी मोदी शाची शाबासकी मिळवली पाहिजे म्हणून कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू आणि मुस्लिम मध्ये एक द्वेष निर्माण करायचा, जातीय दंगली निर्माण करायच्या आणि कुठेतरी मोदी शांची शाबासकी जर मिळाली तर कदाचित मला मंत्रीपद मिळेल, याच्यामध्ये याच्यामध्ये ते नितेश राणे आहेत. आणि म्हणून कुठेतरी म्हणजे आज हिंदू पण गमावला, मुस्लिम पण गमावले आणि मतदारांना त्या ठिकाणी त्यांचं जे संपूर्ण जे वावर आहे, ज्या पद्धतीनं ते ज्या सत्तेच्या गुरमीमध्ये असतात, पैशाच्या मस्तीमध्ये असतात आणि जो त्यांच्यामध्ये मी पण आणि जो अहंकार आहे, या सगळ्या बाबतीमध्ये जनता त्या ठिकाणी जागरूक झालेली आहे आणि लोकांना बदल हवाय, परिवर्तन हवंय आणि लोकांना शाश्वत विकास आहे आणि हा शाश्वत विकास हवाय आणि तो विकास आम्ही येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार, पुन्हा एकदा उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि मग खऱ्या अर्थानं कोकणचा जो विकास आहे हा विकास या सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आणि मी साहेबांनाही सांगितलं आहे, उद्धव साहेबांना, साहेब कोकणाचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे, जवळजवळ एक 50,000 कोटी रुपयाचं पॅकेज या माझ्या जिल्ह्याला आपण द्या आणि जर हे आपण केलं तर सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, आरोग्याच्या बाबतीतल्या व्यवस्था, रोजगाराच्या बाबतीमधल्या व्यवस्था, महागाईच्या नियंत्रणाबाबत असेल, मूलभूत सुविधांच्या बाबत असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या जिल्ह्यामध्येच माझ्या कोकणामध्ये उभं राहतील. आम्हाला कुठं मुंबई, पुणा, गोवा, कोल्हापूर इथं न जाता माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना, माझ्या पिढीला
इथंच त्या ठिकाणी या सगळ्या दर्जेदार शिक्षण मिळेल, रोजगार निर्मिती होईल. आणि एवढं आज या जिल्ह्यामध्ये आहे पर्यटनाला म्हणजे निसर्ग सौंदर्य इथलं आपलं आहे, इतकी पर्यटन स्थळ आहे, पर्यावरणाला बाधा न आणणारा अशा प्रकारचे जर आपण कच्च्या मालावर होणारे उद्योग व्यवसाय आले, इथं फार आहे, मच्छीमार आहे, इथं आंबा काजू उत्पादक आहे, इथं इतकं रॉ मटेरियल आहे, अनेक कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे जरी उद्योग आपण आणले, पर्यटनाला वाव दिला तर फार मोठा रोजगार उभा राहू शकतो. या जिल्ह्यामध्ये आर्थिक समृद्धी येऊ शकते. विकास कधी होईल? एकाच रस्त्यावर 100दा डांबर करून त्याच्यात कमिशन खाणं म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे काय की सर्वसामान्यांची जी सगळी कुटुंब आहेत, जो गोरगरीब माणूस आहे, याच्यामध्ये त्याचं कुटुंब आर्थिक सक्षम झालं पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. अशा पद्धतीने ज्या दिवशी प्रगती होईल तेव्हा जिल्ह्याचा विकास झाला असं माझ्यासारखा नेता लोकप्रतिनिधी म्हणेन. पण ते कधी झालेलं नाही. आजही माणूस गरिबीमध्ये आहे, अडचणीमध्ये आपल्या म्हणजे जरी तो त्या ठिकाणी आर्थिक गरीब असला तरी मनानं श्रीमंत आहे, पण शेवटी त्याची गरिबी आहे, हे वास्तव आहे. तो अजूनही कर्जबाजारी आहे, अडचणीमध्ये आहे, आणि त्याचं उद्याचं भविष्य काय हा त्याला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून गेली 35 वर्ष ज्या राज्यकर्त्यांना त्या भोळ्या बाबड्या जनतेनं निवडून दिलं, 35 वर्षात त्यांनी काय केलं नाही. त्यांची पिढी बर्बाद झाली. निदान येणारी 5 वर्ष तरी तिथं परिवर्तन करून नव्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन जर त्या ठिकाणी नवं नेतृत्व उभं केलं आणि जनतेच्या प्रश्नावर आक्रमक असणारं, सर्वसामान्यांसाठी लढणारं नेतृत्व जर मोठं झालं तर या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. किंवा सामान्याचा आवाज तो बुलंद होऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ शकतो आणि तिथल्या प्रश्नावर आग्रही राहून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून जनतेमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. लोकांनी त्या ठिकाणी सक्षम पर्याय म्हणून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे आणि मशाल चिन्ह या ठिकाणी याबाबतचा प्रचार मी 3 तालुक्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे, लोकांपर्यंत गेलेला आहे. आणि जे काय मला भरभरून प्रेम मिळालं, जो काही जनतेचा विश्वास मिळाला, जो काही जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि जनतेचं जे पाठबळ मिळालं, आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक राजकीय इतिहास घडणार, एक परिवर्तन होणार आणि आमदार नितेश राणे हे मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं पराभूत होणार. तर हे होते संदेशभाई पारकर यांनी सांगितलेलं आहे की मूळ भाजपा आणि राणे भाजपा यामध्ये मोठी दरी आहे. घराणेशाही ही इथल्या जनतेला मान्य होणार नाही. एकीकडे वडील खासदार, दुसरीकडे भाजपातून नितेश राणे यांना उमेदवारी, तिसरीकडे कुडा मालवणमध्ये बघितलं तर धनुष्यबाण या शिंदे शिवसेनेतून निलेश राणे यांना उमेदवारी. सर्व पद सगळी सत्ता असताना आपल्या घरातच ठेवण्याचा जो काय कार्यक्रम राणेंनी चालवलेला आहे त्या कार्यक्रमाला विरोध ही सिंधुदुर्गातील जनता करेलच. आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातील जनता मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांचा पराभव करून कणकवलीकरांचा, देवगडकरांचा आणि वैभवडीकरांचा संदेश हा विधानसभेत पाठवेलच. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.